शुभ सकाळ मित्रांनो, मी सुशांत केडेकर, माझ्या केडेकर आर्ट या चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, रात्री आम्ही गावी आलो आणि आता आम्ही चाललोय साखरपा, लांजा, त्यानंतर रत्नागिरीमध्ये ऑर्डर आहेत। आज 3 ठिकाणच्या ऑर्डर, म्हणजे आज 10 ते 12 गणपती आहेत, धोतरपेटा आणि डायमंडचे। तर आम्ही आता थोड्याच वेळ निघतोय, आता 9:30 वाजलेत। आम्ही आता निघतोय। आमचं छोटंसं घर, गावचं आणि आजूबाजूचा हा परिसर, सुंदर असं वातावरण असतं आमच्याकडे। थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे आता। आमचा रस्ता, आमची सर्व खेडेकरांची घरं आहेत, आजूबाजूला सगळे एकत्र मिळून असतो आम्ही। आणि आता आम्ही थोड्याच वेळात साखरपेत निघणार आहोत। कालचा व्हिडिओ आज अपलोड होईल, बघूया नेटवर्क किती मिळते, तुम्हाला रस्त्याचा अनुभव का घेता येईल। आणि आजपासून गणपतीचे व्हिडिओ बनवेल मी, पण ती कशी अपलोड करता येतील, किती वेळ मिळतोय मला ते एडिटिंग वगैरे करण्यासाठी, की गणपती झाल्यानंतरच तुम्हाला एक व्हिडिओ पाहायला मिळेल। आणि ते व्हिडिओ पाहण्यासाठी पहिला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तर ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल माझ्या गणपती सजवण्याच्या व्हिडिओजचे। चला तर आपण चाललोय सोळजाई देवीचं आम्ही दर्शन घेणार आहोत, त्यानंतर कामाला सुरुवात करणार आहोत। देवीच्या मी प्रार्थना करणार आहोत की आमची सगळी कामं व्यवस्थित होतील। पाऊस येतोय, तुम्हाला दिसतोय, आणि आता आपण मित्रांनो साखरपेला जायच्या आधी आम्ही आलो आहे सोळजाई मातेचं दर्शन घ्यायला। आमची ग्रामदैवत सोळजाई मातेचं दर्शन घेऊन आम्ही कामाला सुरुवात करतोय। 2024 मधील कामाला आता सुरुवात होते, धोतरपेटा आणि डायमंड। आणि सोळजाई चरणी प्रार्थना की आम्ही आता जी सुरुवात करतोय ती एक सुंदर हो आणि शेवटसुद्धा सुंदर हो। जसा प्रवास करत आम्ही आलोय तसंच हा सुखकर प्रवास पुढे चालत राहू, ही सोळजाई चरणी प्रार्थना। आणि आता आपण सोळजाई दर्शन घेतलंय आणि चाललोय साखरप्याला। मध्ये व्हिडिओ करायला मिळाला नाही, कारण पाऊस खूप असल्या कारण मोबाईलवर व्हिडिओ बनवता आले नाही। गावाला खूप पाऊस आहे, तर मधला रोडचा व्हिडिओ थोडा निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो, पण थोडा पावसामुळे व्यत्यय आला आणि आमच्या कॅमेरामॅनला ते पावसामुळे थोडं जमलेलं नाही। आणि आता मात्र धोतर नेसवायला सुरुवात झाली आहे, तर पाहूया कसं धोतर नेसवलं जातं आहे।
धोतर नेसवून झालेलं आहे। तर नक्की कमेंटमध्ये सांगा की हे धोतर कसं झालं आहे। एक 1.5 फुटाचा हा गणपती आहे, त्याला एक धोतर नेसवलं गेलं आहे। तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसं धोतर नेसवलं गेलं आहे आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। पुढचा व्हिडिओ येईल डायमंडचा, साखरपा येथेच आहे आणि तो व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर दिसेल।